नमस्कार मित्रांनो, माझं नाव पवन आणि स्वागत आहे तुमचं कॅनवा मास्टर सिरीजच्या चॅप्टर 7 मध्ये. आणि आजच्या चॅप्टर मध्ये आपण लोगो डिझाईन करायला बघणार आहे. लोगो कसं डिझाईन करायचं. आणि मागच्या चॅप्टर मध्ये आपण ऍक्च्युअल मध्ये पोस्टर डिझाईन केलं, त्याच्या आधी आपण टेम्पलेट डिझाईन केलं. आणि जर तुम्ही ते चॅप्टर नसतील बघितले तर आधी ते चॅप्टर बघून घ्या. आणि आधीचे जे बेसिक आहे जर तुम्हाला असं माहित नसेल तर ते पण बघा, जेणेकरून तुम्हाला हा चॅप्टर सोपा जाईल. ठीक आहे. तर आजच्या चॅप्टर मध्ये आपण लोगो डिझाईन करायला घेणार आहे. ठीक आहे. तर चला आपल्या मॉनिटरवर स्क्रीनवर जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक क्रिएट ब्लँक कॅनव्हास घ्यायचा आहे. इथं जर तुम्ही टाईप केलं लोगो तर तुम्हाला लोगोचं पण असे स्टिकर वगैरे भेटतील, पण आपल्याला ब्लँक पाहिजे तर आपण हे घेऊयात. आपल्याकडे ब्लँक पेज ओपन झालेलं आहे आणि इथं तुम्ही बघितलं तर आपल्याला लोगोच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज भेटत आहेत ऑलरेडी. आणि यातूनच आपल्याला लोगो तयार करायचे. ठीक आहे. आपण एक मेकअपचा बघायचा का, ब्युटी लोगो बघूया. ब्युटी लोगो, कारण आता आपण मागच्या ह्याच्यात आपण ह्याच हे केलं तर आपण इथं पण हेच करूया. मागच्या ह्याच्यामध्ये आपण ज्यांचं पोस्टर डिझाईन केलं तर त्यांच्यासाठीच एक लोगो तयार करूयात आपण. ठीक आहे. त्यांच्यासाठी आपण पोस्टर डिझाईन केलं तर मागच्या ह्याच्यात आपण लोगो आता यांच्यासाठी एक डिझाईन करूया. पद्मजा ब्युटी स्टुडिओ. ठीक आहे. तर आपण इथं ब्युटी लोगो टाकले, वेगवेगळ्या प्रकारचे आले. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा बघायचं आपल्याला थीम थीम बघायची कशी, म्हणजे एक्झॅक्टली कशा प्रकारचे लोगो आहेत मार्केटमध्ये मेकअप रिलेटेड ते बघूयात. आपण पहिले प्रिंटरेस्ट वर जाऊयात, एक आयडिया घेऊयात लोगो तयार करण्यासाठी. मेकअप लोगो कसे कसे लोगो. ओके. हा लोगो चांगला आहे तुला, अशा पद्धतीचा किंवा अशा पद्धतीचा. सिंपल सिंपलच लोगो आहे. जर तुम्ही बघितला ना, एक हे डिझाईन आहे आणि त्याच्या खाली फक्त नाव आहे. इथं पण बघितलं तर सिंपल लोगोच आहेत, ब्युटी सलून अशा प्रकारचे. ठीक आहे. तर आपण पण त्यांच्यासाठी एक सिंपल लोगोच ट्राय करू बनवायचा. ठीक आहे. तर एक आपल्याला एक आयडिया भेटली कसे लोगो आहेत. त्याच्यानंतर आपण जाऊयात इथं एखादं एक हे घेऊयात, आयकॉन वगैरे घेऊयात भारीतलं. ब्युटी लोगो आहे आता आपल्याकडे. आणि इथं बघितलं का पेड वाले जास्त करून. हा कसा दिसेल हे वाला, हे वाला मला छान दिसतं. पण आपल्याला काय करायचे, दोन प्रकारचे लोगो तयार करायचे, एक प्रकारचं नाही. त्यामुळे फ्रंट साईडला असणं गरजेचं आहे. हे अशा प्रकारचं, हे पण चांगलं आहे. ठीक आहे. दोन झाले. आपण एक काढू नंतर हे करू, एकदाच तयार करायला घेऊया. ठीक आहे. अजून कसं करू शकतो, हे भारी आहे रे हे वालं, हे घेऊयात. हे मला आवडलं, एकदम परफेक्ट वाटते नाही का. किंवा हे पण एक चांगलं आहे, पण याच्यासाठी आपल्याला लेफ्ट साइडून असं घ्यावं लागेल, म्हणजे इकडे नाव आणि इकडे हे. पण नको आपल्याला तसं. अजून काय काय ऑप्शन आपल्याकडे, तुम्ही जेवढं एक्सप्लोर करा तेवढं. जसं मी प्रत्येक सारखं सारखं सांगतोय, एक्सप्लोर करा, जे चांगलं वाटेल ते आपण घेऊ शकतो. ठीक आहे. तर हे वालं घेऊयात आपण, हे आहे ना, हे वालं घेऊया. तर काय करायचं, सिंपल आहे. हे घ्यायचं असं आणि नाव बघायचं, एक चांगलं नाव टाकायचं व्यवस्थित फॉन्ट घेऊन. आणि एक आपण इथून घेऊ ना ब्युटी लोगो, आणि ब्युटी लोगो अशा प्रकारे. हे कसं हे घेऊ, सिम्पली हे कॉपी करतो आणि वरच्या साईडला घेतो. ठीक आहे. आणि याची साईज वाढवतो अशी, वरचं डिलीट करतो. ठीक आहे. आता हे चांगलं वाटत आहे असे. आणि इथं नाव टाकतो, पद्मजा ब्युटी स्टुडिओ. असं हे करायची गरज नाही मला वाटतं. 3 लाईनीची आपण 2च लाईनीत ऍडजस्ट करूयात. ठीक आहे. म्हणजे हे एक आणि हे 2. कट. पद्मजा पी. ओके. आणि त्याच्यानंतर
इथे बघितलं तर तुम्ही इंस्टाग्रामची लिंक पण आली जी कॉपी केलं, तर ही लिंक आपण काढूया. पद्मजा ब्युटी स्टुडिओ असं घेऊया, याची लिंक काढून टाकू. हे टी वगैरे, हा तुमचं फॉन्टच तसं आहे. ठीक आहे, आपण हे बी एस ब्युटी स्टुडिओ मॉल करायचं आणि हे डिलीट करून आपण याच्या लेवलला एक घेऊ. हा, इथून खालून तर लेवल झाली, आता वरून थोडस मोठं. ही वरी घेऊ. ओके, चांगलं वाटतंय नाही? झालं आपला लोगो रेडी. जर तुम्ही बघितलं ना, याच्यामध्ये सिंपलच लोगो आहे, तर जास्त डोकं लावायची गरज नाही, सिंपलच करू शकतो. आणि मी अजून एक म्हटलेलं, 2 प्रकारचे आपल्याला लोगो तयार करायचे. तुम्ही सिंपली हेच करणार, इथून कॉपी करणार, नेक्स्ट पेजवर जाऊन इथं पेस्ट करणार आणि त्याच्यानंतर जे हे ते असं वरच्या साईडला घेऊन येणार. हे नाही सूट होते, याच्याच जागी आपण अजून एक दुसऱ्या प्रकारचं काहीतरी घेऊया. ब्युटी लोगो मध्ये अजून काय आहे बघू. ऍड न्यू पेज. ओके, हे पण भारी. हे आपण डायरेक्ट कॉपी करणार इथून आणि वरच्या ह्याच्यात पेस्ट करू. ग्रुप कॉपी पेस्ट. भारी वाटतं हा लोगो. फक्त कलर आपल्याला मॅच करायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे. याचा कलरच आपल्याला वरी घ्यायचा आहे ना. हे आय गेस फोटो आहेत मला वाटते, त्याच्यामुळे याचा नाही होते चेंज. हा, नाही होते. आपण स्टाईल कॉपी करू आणि पेस्ट करू. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण याचा कलर चेंज करू मग. ओके, आता मॅच वाटतंय. हा, ठीक आहे. तर 2 लोगो झाले. लोगो सिंपलच असतं, जास्त हे करायची डोकं लावायची वगैरे गरज नसते, है ना. हा पण लोगो भारी आहे, हा लोगो पण भारी. आपण दोन्ही पण शेअर करू, त्यांना जे आवडेल ते त्यांनी वापरते. ठीक आहे, जेवढं एक्सप्लोर करा तेवढं तुम्हाला अजून टेम्पलेट भेटतील, त्याच्यामध्ये फक्त फिलअप करा आणि तुम्ही हे सेल पण करू शकता किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना कुणाला पण देऊ शकता. ठीक आहे, तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आजच्या चॅप्टरसाठी एवढंच. तुम्हाला चॅप्टर कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट चॅप्टर मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.